गुड मॉर्निंग. आज आपण वेन आकृतीवर आधारित प्रश्न प्रकार 1 पाहणार आहोत. आता पहा, या ठिकाणी तुम्हाला एक वेन आकृती दिलेली आहे. त्रिकोणामध्ये बघा, त्रिकोणामध्ये काय दिलेलं आहे, तर कचोरी, वर्तुळामध्ये समोसा, त्यानंतर आत जो षटकोन आहे त्याच्यामध्ये पावभाजी आणि जो चौकोन आहे त्याच्यामध्ये बटाटे वडा. आता 1 नंबरचा प्रश्न पहा. सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवलेली आहेत? म्हणजे असं कोणतं अक्षर आहे की जे या चारही आकृत्यामध्ये समाविष्ट आहे? सांगा पाहू. ए पहा, ए म्हणजे पर्याय क्रमांक 2. ए त्रिकोणामध्ये सुद्धा आहे, वर्तुळामध्ये आहे, चौकोनामध्ये आहे, षटकोनामध्ये आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा पहा. पावभाजी व्यतिरिक्त इतर सर्व खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवली आहेत? बघा, आपण दुसरा प्रश्न पाहतोय. पावभाजी साठी षटकोन आहे. पावभाजी व्यतिरिक्त म्हणजे पावभाजी डी असणारी सर्व अल्फाबेट डी इतर सर्व खाद्यपदार्थ असं कोणतं अल्फाबेट आहे की जे षटकोनामध्ये नाही, बाकीच्या 3 त्रिकोणामध्ये? डी डी उत्तर बरोबर आहे. डी त्रिकोणामध्ये आहे, डी वर्तुळामध्ये आहे, डी चौकोनामध्ये आहे, फक्त डी षटकोनामध्ये नाही. पर्याय क्रमांक 1. हे पण उत्तर तुमचं बरोबर आहे. ओळखतच पाहिजे असू दे असू दे असू दे असू दे. शिवम शिंदे, माईक बंद कर बाळा. शिवम. हा, आता तिसरा प्रश्न पहा. फक्त कचोरी आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवली आहेत? कचोरी म्हटलं की बघा, कचोरी म्हटलं की फक्त कचोरी आवडणारी मुलं. कोणतं? व्ही फक्त त्रिकोणामध्ये ते अल्फाबेट आहे, बाकी कुठल्याही आकृतीत येणार नाही, म्हणून वी. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. हा, बघा, या ठिकाणी तुम्हाला 2 आकृत्या दिसत आहेत. आता आकृत्या मागं पुढे घेताना हे झाले. आता 35 जी संख्या लिहिली का नाही, तो चौरस आहे आणि 107 लिहिलेली आयत आहे, जे वरचा चौरस आहे. चौरसामध्ये 8वीतील विद्यार्थी आहेत, आयतामध्ये मुले आहेत, वर्तुळामध्ये भाषण स्पर्धेत भाग घेणारे विद्यार्थी आहेत, म्हणजे वक्तृत्व स्पर्धेत, आणि त्रिकोणामध्ये मेहंदी स्पर्धेतील विद्यार्थी आहेत. आता आपण चौथा प्रश्न पाहूया. 8वीत नसणारे, बघा, 8वीत नसणारे म्हणजे चौरसातील संख्या घ्यायच्या नाहीत, कारण शब्दच आहे 8वीत नसणारे. मेहंदी स्पर्धेत भाग घेणारे मुलगे, मुलगे म्हणजे मुली येणार नाहीत, मुलीसाठी आयत आहे, म्हणजे आयतातल्या संख्या सुद्धा मी कट करतो. आता बघा, पण मी बराचसा भाग कट केलाय. मेहंदी स्पर्धेत भाग घेणारे, त्यामुळे 27 वक्तृत्व स्पर्धेतील मुलं येणार नाहीत. सांगा काय सांगितले? 8वीत नसणारे, मेहंदी स्पर्धेत भाग घेणारे मुलगे, मेहंदी स्पर्धेत भाग घेणारे मुलगे. आता वक्तृत्वातलं हे 1 आणि 4 कट करूया आपण. 11 8वीत नसणारे म्हटल्यावर 3 सुद्धा येणार नाही की नाही? 7 7 7 काहीतरी आपल्याला चुकते पहा.
एक मिनिट. 8वीत नसणारे. ठीक आहे. मेहंदी स्पर्धेत भाग घेणारे मुलगे. सर 11. 11 बरोबर आहे उत्तर, पण कसं 11 सांगा? वक्तृत्व स्पर्धेतील चार पण येणार. त्यांनी सांगितलंय मेहंदीत म्हणजे 8वीत नसणारे आणि मेहंदी स्पर्धेत, मग ते वक्तृत्वात नसणारे असंही सांगितलं नाही. बरं, त्यामुळं आता पुन्हा एकदा बघूया. 8वीत नसणारे म्हणजे कुठलं कट होणार बघा. हा, 8वीत नसणारे म्हणलं की या चौरसातील कट झालं सगळं. चौरसातील कट झालं. आणि मुलगी विचारले म्हणजे मुली नकोत. मुली नकोत म्हणजे आयतातले 45 आणि 107 कट. आता बघा, मेहंदी स्पर्धेत भाग घेणारे. आता मेहंदी स्पर्धेत भाग घेणारे म्हणल्यावर मेहंदी स्पर्धेतील म्हणल्यावर त्रिकोणातील म्हणजे हे 4 पण घेतलं पाहिजे आणि हे 7 पण घेतलं पाहिजे. मग 4 आणि 7 बेरीज किती? 11. बरोबर. चला पुढचा प्रश्न 5वा. फक्त वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणारे 8वीतील विद्यार्थी. वक्तृत्व स्पर्धा म्हटलं की 8. आणि 8वीतील म्हटलं की चौरस. अशी कोणती संख्या आहे की जी वर्तुळामध्ये पण आहे आणि चौरसामध्ये पण आहे? 8. अगदी बरोबर. 8. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट 6वा प्रश्न. 8वीत नसणाऱ्या मुलींची संख्या. 8वीत नसणाऱ्या 8वीतील 107. आता मुलींची संख्या किती आहे? मुलींची संख्या 152. 107. करा बेरीज. 152. 152. 152 म्हणजे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट. फक्त वक्तृत्व स्पर्धेत भाग न घेणाऱ्या. वक्तृत्व स्पर्धेत भाग न घेणाऱ्या म्हणजे वर्तुळातील संख्या मी पुसून टाकतो. वक्तृत्व स्पर्धेत भाग न घेणाऱ्या 8वीतील म्हणजे चौरसातील मुलींची संख्या. 8वीतील मुलींची संख्या कुठली येणार आहे मग? वाटते हे 20 आणि हे 12 ह्या दोघांची बेरीज ना. किती येणार 20 आणि 12? 32. 32 म्हणजे पर्याय क्रमांक 4. बघा, चौकोन हा चौकोन जो आहे तो गुलाब आवडणारी विद्यार्थी आहेत. त्रिकोण आहे जाईचं फुल आवडणारे विद्यार्थी आहेत. आणि हे जे वर्तुळ आहे मोगरा आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. हा, आता प्रश्न 8वा पहा. फक्त जाई आवडणारे विद्यार्थी किती? सांगा बरं. 5. 5 म्हणजे 8ला पर्याय क्रमांक 1 बरोबर. गुलाब व जाई आवडणारे विद्यार्थी किती? गुलाब व जाई म्हणजे अशी कोणती संख्या आहे की जो चौकोनामध्ये पण आहे त्रिकोणामध्ये सुद्धा आहे? 11. 11. 5 आणि हे 4 ना. 7 आणि 4 11. नवव्याला पर्याय क्रमांक 2. मोगरा किंवा गुलाब आवडणारे विद्यार्थी किती? मोगरा किंवा 4. गुलाब. मोगरा किंवा गुलाब म्हणजे काय आवडत नाही त्यांना? 31. जाई आवडत नाही ना. मग जाई आवडणारे म्हणजे त्रिकोणातील संख्या आपण कट करूया फक्त. बाकीच्यांची बेरीज करा.
नाही पण तसं नाही घेता येणार ना. मोगरा म्हणजे मोगरा कशामध्ये आहे? वर्तुळामध्ये. आणि गुलाब कशामध्ये? चौकोन. म्हणजे वर्तुळ आणि चौकोनातील सर्व संख्यांची बेरीज करणं अपेक्षित आहे. करूया आपण. 9 आणि 7 16, 16 आणि 4 20, 20 आणि 6 26, 26 आणि 3 29, 29 आणि 2 31. पर्याय क्रमांक 2. बघा, त्रिकोणामध्ये गणिताची आवड असणारे विद्यार्थी आहेत. वर्तुळामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड असणारे विद्यार्थी आहेत आणि चौकोनामध्ये समाजशास्त्राची आवड असणारे विद्यार्थी आहेत. प्रश्न 11. गणित, समाजशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान या तिन्ही विषयांची आवड असणारे विद्यार्थी किती? 3 3 बरोबर आहे. 3 ही संख्या तिन्ही प्रकारच्या आकृत्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. गणित व समाजशास्त्र या दोन्ही विषयात आवड असणारे विद्यार्थी किती? गणित आणि समाजशास्त्र म्हणजे त्रिकोण आणि चौकोन. 3 बरोबर आहे. 3 येणार. पर्याय क्रमांक 1. आणि 13वा प्रश्न. विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची आवड नसणारे म्हणजे आपण वर्तुळातील संख्या कट करूया. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असणारे विद्यार्थी वर्तुळात दाखवले. 14 बरोबर आहे. 13, 9 आणि 5 ची बेरीज 14. पर्याय क्रमांक 3. दिलेल्या आकृतीत एका वर्गात चित्रकलेत पारंगत असणारे विद्यार्थी वर्तुळाने. इथं चित्रकला लिहितो. वर्तुळामध्ये चित्रकलात पारंगत असणारे विद्यार्थी आहेत. गायन येणारे विद्यार्थी त्रिकोणाने. गायन येणारे विद्यार्थी त्रिकोणाने आणि तबला वादन करणारे विद्यार्थी चौकोनाने. इथे लिहितो तबला वादन. ओके. आता 14वा प्रश्न आहे. चित्रकला येत नसलेले विद्यार्थी. चित्रकला येत नसणारे विद्यार्थी म्हणजे हे कट करावं लागतील आपल्याला वर्तुळात. 52 52. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. आता 15वा प्रश्न. चित्रकला व गायन येते पण तबला येत नाही. तबला म्हणजे हे 4 कट करावं लागणार चौकोनातील. पण चित्रकला आणि गायन येते म्हणजे त्रिकोण आणि वर्तुळातील संख्या कुठली आहे रे? 12 12. म्हणजे 15ला पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट 16. कोणत्याही 2 कला येतात असे विद्यार्थी किती? आता चौकोन आणि वर्तुळातील 18 आपण बेरजा करूया. पुन्हा वर्तुळ आणि त्रिकोणातली 12 आणि चौकोन आणि त्रिकोणातली 15. करा ह्या 3 संख्यांची बेरीज. 45 45. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट. खाली दिलेल्या आकृतीत चौरस हा मुलींचा. आता ह्याच्यामध्ये बघा चौरस आणि आयत आपल्याला ओळखायला थोडी अडचण येते. आता तुम्ही जर पुस्तकामध्ये पाहिलं तर वरचा चौरस आहे पहा आणि खालचा आयत आहे. हा वरचा काय आहे तुम्ही दाखवत वाटल्यास चौरस आहे आणि हा खालचा आहे तो काय आहे? आयत आहे. हे लक्षात ठेवा. चौरस हा चौरसामध्ये मुले आहेत, गर्ल्स आहेत. त्रिकोण हा टेनिस. त्रिकोण हा कशाचा आहे?
टेनिस खेळणारे. आता आयत जो आहे तो स्विमिंग पोहणे पोहणे आणि वर्तुळ हा उंच माणसांचा निदर्शक आहे. याच्यामध्ये उंच माणसं दर्शवलेली आहे. आता 17वा प्रश्न पहा. पोहू शकतात. पोहू शकतात म्हणजे आयतातील. टेनिस खेळत नाहीत. म्हणजे त्रिकोणातलं घ्यायचं नाहीत. टेनिस खेळत नाहीत. अशा उंच मुली म्हणजे असं कोणतं अल्फाबेट आहे की जे चौकोनामध्ये चौरसामध्ये आहे, आयतामध्ये आहे, वर्तुळामध्ये आहे? जी. अगदी बरोबर. जी. दोन. क्रमांक 2. पुढचा प्रश्न. टेनिस खेळत नाहीत आणि पोहत नाहीत. टेनिस म्हणजे त्रिकोणामधल्या अल्फाबेट नको आहेत आणि पोहत नाहीत म्हणजे आयतातील सुद्धा अल्फाबेट नको आहेत. बघा आपण कट करतोय. अशा उंच मुली असं कोणतं अल्फाबेट आहे की जे चौरसामध्ये आणि वर्तुळामध्ये आहे? डी. डी. तर डी. पर्याय नंबर क्रमांक 4. 4. पुढचा प्रश्न. पोहू शकतात पण टेनिस खेळत नाहीत. टेनिससाठी त्रिकोण आहे. त्रिकोणामधील अल्फाबेट विचारात घेऊ नका. पोहू शकतात म्हणजे आयतातील घेऊ शकतात. उंच मुलगे मुली नकोत. मुलीसाठी चौरस आहे म्हणजे चौरसातील अल्फाबेट आपल्याला नको आहे. हा. आता पोहू शकतात आणि उंच म्हणजे आयत आणि वर्तुळातील कुठले अल्फाबेट येणार? यल. हे ना के. के. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट. बघा आयत आहे तो कबड्डी खेळणारे विद्यार्थी दर्शवतो. त्रिकोण आहे तो खो खो खेळणारे विद्यार्थी दर्शवतो आणि वर्तुळ आहे तो क्रिकेट खेळणारे विद्यार्थी दर्शवतो. आता पहिला 20वा प्रश्न पहा. कबड्डी व क्रिकेट खेळणारे विद्यार्थी. कबड्डी म्हणजे आयत आणि क्रिकेट म्हणजे वर्तुळ. आयत आणि वर्तुळातील कॉमन सांगा. आयत आणि वर्तुळातील कॉमन. हे 47 आणि हे 10. करा ह्या दोघांची बेरीज. 57. 57 म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1. बरोबर आहे. आता 21वा प्रश्न. फक्त खो खो खेळणारे विद्यार्थी म्हणजे अशी संख्या सांगा जी फक्त त्रिकोणामध्ये आहे बाकी कोणामध्ये नाही. 32. पर्याय क्रमांक 3. 21ला पर्याय क्रमांक 3. खो खो व्यतिरिक्त इतर खेळ खेळणारे विद्यार्थी. खो खो व्यतिरिक्त म्हणजे त्रिकोणातील संख्या आपण ड्रॉप करूया, कट करूया. आता बाकीच्यांच्या करा बेरजा. 61 आणि 47, 108. 108 आणि 25. सर 133. पर्याय क्रमांक 4. हा 22ला पर्याय क्रमांक 4. करेक्ट. नेक्स्ट. आता बघा वर्तुळामध्ये दाखवलेले आहेत. आयतामध्ये फोटोग्राफर आणि त्रिकोणामध्ये इंजिनियर. किती इंजिनियर शेती करतात? म्हणजे अशी संख्या सांगा की जी त्रिकोणामध्ये सुद्धा आहे आणि वर्तुळामध्ये सुद्धा आहे. 12. पर्याय क्रमांक 2. 12. 23ला पर्याय क्रमांक 2. 24. किती शेतकऱ्यांना फोटोग्राफी येते? म्हणजे 22. वर्तुळ आणि आयतातील कॉमन. 10.
12 नाही घेणार आहे त्यात. हे 12 पण ऍड करायचं ना. 22 हा तो इंजिनियर असू द्या पण त्यांना शेतकरी आणि फोटोग्राफी जमते. म्हणजे 10 आणि 12 ची बेरीज 22 येणार. आणि 25वा प्रश्न, फोटोग्राफी न येणारे इंजिनियर. फोटोग्राफी न येणारे 27 फोटोग्राफी म्हणजे हे कट करायचं 27 आणि इंजिनियर 27. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, ए हा जो चौकोन आहे तो काम करणाऱ्या व्यक्ती आहे. हा चौकोन आहे तो काम करणाऱ्या व्यक्ती दर्शवतो. बी म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो बस न प्रवास करणारे व्यक्ती आहेत. आणि सी वर्तुळ जे आहे त्यामध्ये रेल्वेनं प्रवास करणारे व्यक्ती आहेत. रेल्वेनं प्रवास करणारी व्यक्ती आहे. आता प्रश्न 26वा पहा. बस आणि रेल्वे अशा दोन्हीनं प्रवास करणाऱ्या एकूण किती व्यक्ती आहेत? बस आणि रेल्वे म्हणजे त्रिकोण आणि 6 वर्तुळातील 10 हे 6 आणि हे 10 ना. बेरीज करा 6 आणि 10 ची. 16 16. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, नोकरी न करणाऱ्या किती व्यक्ती प्रवास करतात? नोकरी न करणारा म्हणजे काम न करणाऱ्या. म्हणजे आपण चौकोनातील संख्या ड्रॉप करूया. आता किती प्रवास करतात बघा. राहिलेल्या संख्यांची करा बेरीज. 36 पर्याय क्रमांक 1 36. पर्याय क्रमांक 1. 1 चला पुढं. चौरसामध्ये चित्रकार आहेत. इथं मी लिहितो चित्रकार. वर्तुळ गायक. वर्तुळामध्ये गायक. त्रिकोण वाद्यवादकांचा निर्देशक. त्रिकोण वाद्यवादकांचा निदर्शक. आयत पुरुष मेल. ठीक आहे. 28वा प्रश्न पाहूया. चित्रकला, गायन व वाद्यवादन अशा तिन्ही कला अवगत असणारे पुरुष म्हणजे सगळंच असं कुठलं आहे. अल्फाबेट जे 4 आकृत्यामध्ये आहे? आहे. पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे. हा पुढचा 29वा प्रश्न. चित्रकार व गायक आहेत मात्र वाद्यवादक नाहीत. वाद्यवादक नाहीत म्हणजे त्रिकोणातील संख्या घ्यायच्या नाहीत. वाद्यवादक म्हणजे बी असं कोणतं अल्फाबेट आहे ते त्रिकोणात नाही, मग ते त्रिकोणात आहे. बी म्हणजे पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे. 30. फक्त चित्रकला येते असे पुरुष जे म्हणजे चौरस आणि आयतातील कॉमन सांगा. चौरस आणि आयतातील कॉमन. जे जे. पर्याय क्रमांक 1. सोबतच्या वेणाकृतीत चौकोनात इंग्रजी येणाऱ्याची संख्या. आता इथं जो चौकोन आहे त्यामध्ये इंग्रजी येणाऱ्यांची संख्या आहे. त्रिकोणामध्ये जपानी येणाऱ्यांची संख्या. जपानी. आणि जे वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये संस्कृत येणाऱ्यांची संख्या दर्शवलेली आहे.
संस्कृत. आता प्रश्न 31वा पाहूया. संस्कृत इंग्रजी अजिबात नाही येणाऱ्याची संख्या. संस्कृत आणि इंग्रजी येत नाही. 30. जपानी भाषा येते. मग फक्त जपानी भाषा म्हणजे त्रिकोणातील फक्त त्रिकोणातील संख्या 30. पर्याय क्रमांक 1 बरोबर. 32 फक्त इंग्रजी आणि जपानी येणाऱ्यांपेक्षा फक्त संस्कृत व इंग्रजी येणाऱ्यांची संख्या कितीनं कमी आहे. आता इंग्रजी आणि जपानी म्हणजे अशी संख्या सांगा की जी त्रिकोण आणि आयतामध्ये आहे. सांगा त्रिकोण आणि आयतामध्ये काय आहे? 32. आता संस्कृत आणि इंग्रजी म्हणजे 29. आयत आणि वर्तुळात 29. मग ह्या दोघातला फरक काढा बरं. 3. पर्याय क्रमांक 4. 3 चा फरक येतोय. पर्याय क्रमांक 4. हा 33वा कोणतीही एकच भाषा येते असे किती जण आहेत? आता इंग्रजी येणारे 17, फक्त जपानी भाषा येणारे 30 आणि फक्त संस्कृत भाषा येणारे 64. त्या तिघांची बेरीज करा. 111. 111. पर्याय क्रमांक 3. आता बघा खालील आकडे चौरस जो आहे तो गणितज्ञ दाखवतो. जरी तुम्ही गणितज्ञ. त्रिकोण संस्कृत तज्ञ दाखवतो. जो त्रिकोण आहे तो संस्कृत तज्ञ दाखवतो आणि आयत इतिहास तज्ञ दाखवतो. आयत इतिहास तज्ञ दाखवतो आणि वर्तुळ हे महिला दर्शवते. वर्तुळ हे महिला दर्शवते. बघा आता 34वा प्रश्न आहे. फक्त गणितज्ञ महिला म्हणजे चौरस आणि वर्तुळातील अल्फाबेट सांगा. ई. पर्याय क्रमांक 4. कुठलं? ई. ई. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. 35वा प्रश्न. सर्व विषयात पारंगत महिला कोणत्या अक्षराने दर्शवलेल्या आहेत? ए. म्हणजे असा अल्फाबेट सांगा की जे सगळ्यामध्ये समाविष्ट आहे, सर्वच आकृत्यामध्ये. ए अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2. आणि 36वा प्रश्न. फक्त इतिहास तज्ञ महिला कोणत्या अक्षराने दाखवले आहेत? इतिहास H. तज्ञ महिला. इतिहास तज्ञ H. महिला म्हणजे आयत आणि वर्तुळामध्ये हे अल्फाबेट आहे एच. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 4. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण व्हेन आकृतीवर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत. नेहमीप्रमाणे ऑनलाईन टेस्ट पाठवतो, ती पण आपण सोडवायची आहे. बस करूया. ओके बाय.